नागपुर से बड़ी खबर। नए साल के अवसर पर आयोजक वर्षा मानकर केवीएम म्यूजिकल ग्रुप की ओर से सुरों के सरताज नामक भव्य स्नेह मिलन एवं संगीतमय कार्यक्रम का आयोजन नागपुर के होटल जौनपुर मानेवाड़ा चौक में किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता महादुल्ला नगर पंचायत के पूर्व नगर अध्यक्ष एवं भाजपा नागपुर जिला उपाध्यक्ष राजेश भाऊ रंगारी ने की। कार्यक्रम की प्रमुख अतिथि के रूप में सुनहरी सुबह की निर्माता या रेखाताई भोंगाड़े, स्माइल ट्री फाउंडेशन की स्वाति वंजारी, आणि यानंतर आयुर्वेद टेमरस कॉलेज के प्राध्यापक डॉक्टर विनोद चौधरी, सर्व माझ्या दिनेश जी गोटखाते, जवळ लता सजेस्ट बोरकर, करतात खूप चांगलं चांगलं. एडवोकेट प्रवीण थेटे और हर्षवर्धन फुलझले उपस्थित रहे। श्वेता अंधारे, कार्यक्रम माधुरी का संचालन नीलिमा सुनीता मान गुफनेकर ने ही किया। विद्या मानकर माझी छोटी इस जाऊ अवसर आहे पर कई आणि या उभरते पण हुए मला सपोर्ट गायक ने करतात. अपनी मधुर या आता प्रस्तुतियों से दर्शकों को मंत्रमुग्ध कर हो दिया। ना मग. कार्यक्रम के दौरान म्हणजे अतिथियों ओळख के करून द्यायला हाथों फ्रेंड्स. सभी सहभागी आइए आज कलाकारों बड़ा का सम्मान भी किया गया। बिल्कुल संगीत के नाही तुम्ही क्षेत्रों में पुन्हा चुकीचं नाव घे. उल्लेखनीय योगदान के लिए हो उपस्थित मैत्रीण आहे मान्यवरों ने आज माझ्या बीएम म्यूजिकल ग्रुप की सराहना की। हो. कार्यक्रम के सर्व संगीत मंगल प्रेमियों की भारी मांगल्ये भीड़ शिवे उमड़ी और पूरा माहौल संगीत में बना रहा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अशा माझ्या सर्व मातृशक्ती आणि बांधवांना माझा नमस्कार. इथे स्वरदेवी शारदा देवीच्या प्रतिमेला मी अभिवादन करते आणि सर्वप्रथम मी खूप खूप धन्यवाद मानते वर्षा मानकर. खरंच हे बघा, प्रोग्राम करणं इतकं सोपी नाही आहे, खूप कठीण आहे. खूप लोकांचे बोलणी ऐकावं लागतात. लोक 2 रुपये देतील पण 2000चं बोलतील. लोक 2 रुपये देतील पण 2000चं बोलतील. त्यांना हे वाटणार नाही की आपण हे 2 रुपये कशाचे देतो. आम्हाला सगळं फ्री पाहिजे. हे फुलसुद्धा फ्री पाहिजे, सर्टिफिकेटही फ्री पाहिजे आणि मोमेंटो पण फ्री पाहिजे आणि जेवण असेल तर ते पण फ्री पाहिजे. का बरं पैसे घेत? इतके पैसे लागतात का? हो लागतात, लागतात. माझा आता नखरा संक्रांतीचा मी होर्डिंग शूट करून मूनलाईट धरमपेठ स्टुडिओवरूनच येत आहे. वेळेवर कशा बायका आपल्याला ना ना म्हणतात, पहिल्यांदा हो हो म्हणतात, हां 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 हां, पैसे म्हटलं की ना 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 ना, जसं काही म्हणजे आपल्याला सगळं वरूनच पैसे पडे. कल्पवृक्ष आहे, झाड हलवलं की पैसे पडतात. मेहनत गेली आपली उडत, मेहनत नाही. तुम्ही खूप छान सिंगर आहात आणि हे बघा, करोनानंतरचं हे जे सिंगिंग फॅड आलेलं आहे ना, हे खूप छान आहे. कारण एक एक आर्टिस्ट आपल्याला मिळतो आहे. पहिल्यांदा तो बाथरूम सिंगर होता, बाथरूम सिंगरही नव्हता तरी तो गाणे गायला लागला आणि एक ग्रुप मिळत जातो. साखळीनी साखळी जोडल्या जाते, कडीनी कडी जोडल्या गेल्यावरती मोठी साखळी, अशी मजबूत साखळी तयार होतात. आपल्याला प्रतिस्पर्धी मिळतील पण मी तुमच्या ह्या विजन कुठलं व्ही एम म्युझिकल ग्रुपला मी एवढं सांगू इच्छिते की बा तुम्ही खूप छान राहा, तुम्ही सगळेच. कारण स्वर हा प्रत्येकाला मिळत नाही. खूप कमी लोक असतात त्यांना हा स्वर समजतो. म्हणून जे शारदा देवी असतात ना, सरस्वती, साक्षात सरस्वती तुमच्या वाणीवर, तुमच्या गळ्यात वसलेली आहे. प्लीज तुम्ही त्याचा गैरवापर करू नका, तुम्ही त्यांचा चांगला वापर करा आणि जे काही तुम्हाला ईश्वराने दिलेलं आहे त्याचं भरभरून कौतुक करून पुढे हा कसा वारसा चालवतो. आपसी मतभेद सोडा. कारण मी बघते आहे, मी पण एका इव्हेंट ऑर्गनायझरला किती तकलीफ होत असते. जर एक ग्रुप तयार झाला की लगेच दुसरा त्याच्यातून फडफडून उभा जागा होतो, मला माझा ग्रुप तयार करायचा. कारण ते असते ज्वेलसीची भावना. प्लीज जलन करू नका, जलो मत बराबरी करो, जलो मत बराबरी करो. कारण जळण्याच्या भावनेतून आपली मैत्री तुटते, आपले नाते तुटतात, आपले रिश्ते तुटतात. आणि जर सोबत अगं वर्षा तुझा हा ग्रुप आहे, अगं रेखा तुझा हा ग्रुप आहे, चल मला पण सांग बरं, मला पण माझा एक ग्रुप करायची इच्छा आहे. अरे आम्ही साथ देतो ना तुम्हाला, आम्ही येतो म्हणा की नाही. एका ग्रुपमधून दुसरा ग्रुप तयार होतो, पण जळण्याच्या भावनेतून नका करू, तर प्रेमांच्या भावनेतून तुम्ही दुसरे ग्रुप तयार करत चला. आणि ज्या ग्रुपमध्ये आपण भेटलो त्या व्यक्तीला कधीच विसरू नका, कारण त्या व्यक्तीमुळे आपण इथे भेटलो आहे. आज मी हिच्यामुळे तुम्हाला भेटलेली आहे. तुम्ही त्या व्यक्तीला विसरता, तिला सांगू नको बरं, तिला सांगू नको. तिला मेन म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त भावना असते. सांगू नको तिला, मी तुला फोन केला म्हणून सांगू नको. तर मी फोन केला म्हणून का नाही, अगं तू पण करते मी पण करते, आपण सोबत करूया. आणि अशी जर भावना प्रत्येकीच्या किंवा प्रत्येकाच्या मनात असली तर तुम्ही तुमच्या ग्रुपला पुढे नेण्यापासून
कोणीच रोखू शकत नाही. आज हौशीचा ग्रुप आहे, उद्या प्रोफेशनल ग्रुप तयार करा. जा ना, प्रोफेशनल लोकांना आहे, गरज आहे. कुठेतरी तुम्ही तुमच्या ओळखीचा फायदा करा, तिथून 2 पैसे कमाई करा. तिथून तुम्ही तुमच्या आवाजाला तुम्ही प्रॅक्टिस जी म्हणते ना, प्रॅक्टिस ती गरजेची आहे. प्रॅक्टिस करा. आजही लता मंगेशकर जेव्हा ते गेल्या तेव्हा तर त्या मरेपर्यंत त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. प्रत्येक मोठ्या मोठ्या कलाकारांनी प्रॅक्टिस केलेला रियाज हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही रियाज करा, त्याच्यातून तुम्ही मोठे व्हा. धन्यवाद. एवढे 2 शब्द बोलून मी आणि सर्व ग्रुपला माझ्याकडून धन्यवाद. हिने बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सबसे पहले वर्षा म्यूजिकल ग्रुप के सभी मेंबर का बहुत बहुत नए साल के उपलक्ष्य में सबको बहुत बहुत बधाई देता हूँ. आने वाला साल आपके जीवन में तरक्की और आपकी जो भी सोच है वो पूरी हो. मैं हमारी कोराडी माता जगदम्बा और तथागत से प्रार्थना करता हूँ कि आपके जीवन में आपका आरोग्य मंगलमय रहे और सब कुछ आप जो जो सोचे वो मिले. वर्षा म्यूजिकल ग्रुप से वर्षाताई से पिछले कुछ सालों से एक आध बार कभी बात होती है और इन्होंने बोला था कि आप तो ये मेरा क्षेत्र नहीं है, लेकिन फिर भी एक जो रिलेशन है, रिलेशन के खातिर यहाँ से वहाँ जाना ही पड़ता है. मैं कामठी में प्रोग्राम है, गुमथाड़ा में प्रोग्राम है, तो मैं 15-20 मिनट के लिए आपके बीच में आया हूँ. मैं सभी जजेस का जो यहाँ है सबका गोड़घाटे जी, चौधरी सर, वंजारी ताई, बोरकर ताई, भोंगाड़े ताई और विशेष रूप से वर्षा ताई मानकर को बहुत बहुत बधाई देता हूँ कि आपका ग्रुप, जब आपने ये, मुझे याद है आपने जब ये बोलते हैं ना रोपटा तैयार किया था और वो कब वट वृक्ष में आपका तैयार हो गया. ऐसा ग्रुप आपका बहुत बड़ा हो गया है और आगे भी आपके ग्रुप को बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए, आपने अभी बोला कि मैंने आपको सुना था, तो मैं तो कुछ यानी ना रियाज करता हूँ आपके जैसा ना कुछ, लेकिन एक ट्राई करता हूँ. एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र क्या समा क्या जमा